जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. चला. सगळ्यांचं पुन्हा सुस्वागतम आपल्या वर्गामध्ये. जय गुरु. हा. जय गुरु. आपण आवाज का बरं हळू येतोय? थोडं आधी 1-2 मिनिटं बोलूया. तुमचा काय अनुभव कसा झाला पहिल्या परीक्षेचा? जय गुरु सर. लिव्ह होऊन परत जॉईन होते, मला आवाजच येत नाहीये. मला खूप लेंदी वाटला सर. हा. लेंदी वाटला, लिहायला खूप होतं. लिहायला खूप होतं का? अच्छा. हा हा. आणि अजून अजून कोण सांगेल काही? तर अजून सांगायचं म्हणजे अभ्यास आमचा कमी पडतोय आणि असं अचूक लिहायला अजून तेवढी प्रगल्भता यायला हवी. सगळे मुद्दे नाही लक्षात येत एकदम पटपट लिहायला. मला आवडला. तर मला वाटतं. हा, बोला. आता एक तर ते आपण असं करूया, ज्यांची लिहिता येतं. गीता पाठ आहे त्यांचा अनुभव वेगळा असणार, आणि ज्यांची गीता पाठ नाहीये त्यांचा अनुभव वेगळा असणार, असं मला वाटतं. बरोबर. नाही का? ज्यांची गीता पाठ आहे त्यांना पटपट पटपट ते श्लोक सुचत असतील, आणि ते फक्त, आणि ज्यांची गीता पण पाठ आहे, ज्यांचं संस्कृत पण झालेलं आहे, त्यांना तर अजूनच म्हणजे आठवणं हा प्रॉब्लेमच नसणार. नाही का? समजलं ना? हो, बरोबर सर. हा. तर असं ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे अनुभव येणार, पण हरकत नाही. म्हणजे पण यावरून तुम्हाला निदान एक लक्षात आलं असेल की गीता वरवर वाचणं, नाही का, किंवा नुसतं पाठ करणं, किंवा नुसतं वरवर वाचणं अर्ध, आणि त्याचा सखोल अभ्यास करणं, हा एक वेगळा अनुभव आहे. नाही का? म्हणजे एखादी गोष्ट आपण मुळापासून जेव्हा अभ्यास करतो, हं, तर तो एक, आणि त्यातनं जी आपल्याला एक प्रगल्भता येते, तो एक वेगळा अनुभव असतो. नाही का? हो सर, पण परीक्षा आहे म्हणून निदान ते परत परत तरी त्या निमित्ताने वाचलं जातं, नाही तर नाही वाचलं जाणार. एक्झॅक्टली. अभ्यास, संस्कृतमध्ये हा. अभ्यास नावाचा एक शब्द आहे, अभिआस. म्हणजे काय? तीच हम्म. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. आणि हो. बाकी तर जाऊच द्या, गीतेमध्येच 12व्या अध्यायात म्हटलेलं आहे, नाही का, अभ्यास करत राहायचं म्हणून. नाही का? तर हो. अभ्यासाचं एवढं महत्व दिलंय, पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट पक्की होईस्तोवर करणे. आणि ती गोष्ट आपण. 6व्या अध्यायात सर 6व्या अध्यायात पण सांगितलं आपल्याला, अभ्यासेने तू कौंतेय बरोबर, बरोबर, बरोबर. वैराग्येण मनाला. हो. हो, 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 अगदी. तर म्हणजे अभ्यासाचं एवढं महत्त्व दिलेलं आहे, पण बहुतेक वेळा काय होतं, की आपण एखादी गोष्ट अगदी गळ्याशी आल्याशिवाय, म्हणजे परीक्षा किंवा अशी काही कुठलीही गोष्ट गळ्याशी आल्याशिवाय आपण अभ्यासाचा करत नाही. नाही का? तर म्हणून म्हणजे जे मी म्हणत होतो ना आधीपासून, की ठीक आहे, परीक्षा नाही दिली, म्हणजे शक्यतो द्या, कारण परीक्षा देण्यानेच अभ्यास होतो. नाहीतर मग ते कॅज्युअल किंवा उडत उडत वाचणं होतं. नाही का? हो सर, वाचणं आय आणि अग्री. अभ्यास करणं. परीक्षेमुळे बाकी. अभ्यास खूप जास्त झाला आमचा, नाहीतर खरंच हो. म्हणजे आम्ही नसता केला एवढा. हा. तर म्हणूनच आणि मला. मला एक हा, बोला. बोला बोला. हा, नाही, मला एक विनंती करायची होती की हे तिन्ही अध्याय झाल्यावर तुम्ही प्रश्नपत्रिका पाठवल्या ना, तर हा. ते एक एक अध्यायाच्या साधारण संभाव्य टिपा, कुठल्या विषयावर टिपा तयार करायची, तो अगदी तो अगदी अध्याय झाल्यावरच साधारण. अगदी 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 एक्झॅक्टली. मला म्हणजे ही हा. खरं सांगायचं म्हणजे, मोकळेपणाने सांगायचं म्हणजे, गीता परीक्षेच्या हा. तयारी करून घेण्याची किंवा शिकवण्याची माझी पण ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मला एकदम ते हा. जाणवलं, की आपण हा. प्रत्येक अध्यायाच्या किंवा अध्यायाच्या मध्ये सुद्धा, किंवा मोठ्या अध्यायात दोन दोन करून, किंवा प्रत्येक, निदान छोटा अध्याय असेल तर प्रत्येक अध्यायाच्या नंतर एक काहीतरी वर्कशीट किंवा असाइनमेंट वगैरे हे करायला पाहिजे. इवन हा. त्याची प्रश्नपत्रिका पण बघायला हरकत नाही, की ज्यांनी तो आपला अभ्यास एकदम साचून राहणार नाही, अभ्यास हा म्हणजे रेग्युलर एकदम इंटरवलमध्ये होत हा, राहणार नाही. एका हा, बोल. आठवड्यात घाई झाली, तिन्ही अध्यायांच्या नोट्स काढायचा, अभ्यास करायचा, बरोबर. तेवढा नाही नाही, वेळ आता. म्हणजे देऊ नाही शकत सगळ्या व्यापांमध्ये, असं नाही, होतं. आणि नाही. समा म्हणजे आम्हाला अभ्यासाला किंवा क्लासला सुद्धा वेळ पण आपल्याला खूप कमी पडला ना, म्हणजे ऑक्टोबरमध्ये स्टार्ट केलं, मग हो, मध्ये हो. दिवाळी अमका तमका करून यावेळेस ते सुट्ट्या बऱ्याच झाल्या.
यावेळेस ते पण झालं हो आपल्याला. आधी आपण थोडं स्लो केलं, मग नंतर आपल्याला वाटलं की मग आपण एकदम रोज करायला म्हणजे थोडंसं एक ते लर्निंग, म्हणजे जसं तुम्ही शिकत होतात तसं मी पण शिकतच होतो या दृष्टीने. तर हे सगळे म्हणजे दोन गोष्टी माझ्या लक्षात म्हणजे यावेळेस आपण आचरणात हा आणूया. एक म्हणजे हा सतत कंटिन्युअस 3-3 दिवस दर आठवड्यात घेऊया, म्हणजे एकदम जड होणार नाहीत. एक. दुसरी गोष्ट, प्रत्येक अध्यायाच्या नंतर त्याचं असाइनमेंट्स किंवा हे किंवा एखादा, मला वाटतं यातला एक अध्याय थोडासा मोठा आहे. तरी आपले बाकीचे आधीच्या ह्याच्यातला दुसरा अध्याय खूपच मोठा होता. यात तसं नाही आहे. तर आपण मध्ये-मध्ये असाइनमेंट्स रेग्युलरली करत राहूया, की जेणेकरून एकदम असं अभ्यास साचून राहणार नाही. तो रेग्युलर राहील. बरोबर? आणि तो अध्याय लगेच पक्का लक्षात राहील, लगेच लिहून काढले नोट्स की असं होईल ते. होय, होय. तर तुम्ही ते शिकवता ते खूपच सुंदर. हा, नाही तर तेच तुम्ही खूपच ते आपण सुंदर अजून शिकवता, करूया. म्हणजे काहीच प्रश्न नाही. हा, हां. चालेल. नाही तर तरी तर एक विचारायचं होतं हं. की पेपर आमचे तुम्ही तपासून तुमचा काय अनुभव? खरं आता सांगायचं एवढे म्हणजे सर झाले असेल की सर तपासून. सर एक मिनिट सर, तुमचं एकदा व्हॉट्सअप चेक करा. तुमचं ग्रुप वरती तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्ड होतं, एकदा प्लीज चेक कराल का? माझ्या तुमच्याकडून WhatsAppवरती. काहीतरी बटन चालू ओके, हा, ओके, ओके. तुमचं हां, आपल्या ग्रुपचं. हा, ते जरा बंद करा सर. त्यासाठी मी हां, हँड रेज केला हां. होता. हा बरोबर. बंद झालंय आता. आता बंद झालं बघा. हां. हा. काय माहिती, पण ते ठीक आहे, म्हणजे ते बंदच झालं आता. प्रश्न नाही काही. हं. हां. हो, तर झालं सर. हो, हो. हां, हां. स्वाती, हां. तर हो. मी नुकतेच पहिल्या दिवशी मी ज्यांचे मला सॉफ्ट कॉपीज आल्या आणि त्या मी एकेकाच्या खूप चाळल्या आणि मला खरं सांगायचं म्हणजे खूप आनंद झाला. एकतर मलाच स्वतःला त्यातनं खूप शिकायला, म्हणजे तरी वरवरच चाळले मी, प्रामाणिकपणे सांगतो. पण मला एक आनंद झाला, की म्हणजे मला एक 25-30 जणांचा पर्स्पेक्टिव्ह बघायला मिळाला. हा एक खूप मला आनंदाची गोष्ट वाटली. आणि म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मनापासून लिहिलेलं आहे आणि खूप छान प्रयत्न आहे म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुठलंही कॉपी नाही आहे, हे स्वतःच्या भाषेत. ते मात्र मला जाणवलं, की सगळ्यांनी स्वतःच्या भाषेत स्वतःचे शब्द वापरून लिहिलेलं आहे. ते खूप छान आहे. म्हणजे तीच एक काही ना काही प्रमाणात जे आपण शिकलो ते आत्मसात केल्याची खूण आहे. आणि त्यात मला अजून सांगायचं म्हणजे, ज्यांची गीता पाठ आहे किंवा ज्यांचं संस्कृत आहे ते लोक, आणि ज्यांच्या गीता पाठ नाही आणि संस्कृत नाही, अशा ह्याच्यात थोडा थोडा मला तो फरक जाणवला वाचताना. या 2 गोष्टी मी सांगू शकेन. पण ओके अजून ओके त्या सर. हार्ड कॉपीज ज्या आलेल्या आहेत त्या मला आता तपासणं मला सुरू करायचं आहे. मी सुद्धा मधले 15-1 दिवस खूप माझे पण गडबडीत होते. पण एक 8-10 दिवसात त्याचा पेपर तपासून होतील आणि मग मी पाठवीन ते विद्याभवनला. सर, कॉमन मिस्टेक्स काय होत्या, म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे सुधारायला पुढच्या वेळेस? थोडंसं ना मला वेळ द्या. एक 10 दिवसांनी मग मी तपासल्यावरती तुम्हाला याबद्दल व्यवस्थित उत्तर देऊ शकेन. हां, राधिका? म्हणजे उगीच काहीतरी म्हणजे वर-वर विद्यार्थी सांगण्यात अर्थ अगदीच नाही. हो काही, सर. म्हणजे सगळे विद्यार्थी अगदीच काही सोसोय तसं नाही. नाही, चला नाही, नाही, बरं नाही. वाटलं. ॲक्चुअली नाही, नाही. मी तुम्हाला सांगू का, सगळ्यांनी खूप छान, म्हणजे खूपच छान लिहिलेलं आहे. आता एखादा मुद्दा सुटतो वगैरे, पण ते काही चूक म्हणता येणार नाही. ते आणि ठीक आहे. हा. हां, ते ठीकच आहे. त्यामुळे तर त्यामुळे म्हणजे मी तरी खूप समाधानी आहे, की एवढा आपण प्रयत्न केला, सगळ्यांनी मेहनत केली आणि इतक्या तर जणांपर्यंत तुम्ही आपण तुम्ही मनापासूनच एफर्ट्स घेताय सर. हे सगळं क्रेडिट तुम्हालाच. हो हो, आय एग्री. हो क्रेडिटचं ठीक नक्कीच आहे, सर. पण नाही, पण निदान म्हणजे मला एक आनंद झाला, की निदान आपण गीतेचं मूळ अर्थ जेवढा मला कळला आहे किंवा जेव्हा आपण चर्चा केली तेवढा आपण एक 25-30-40 जणांपर्यंत आपण व्यवस्थित पोहोचवू शकलो. हा एक मलाच एक छान अनुभव होता हा. असं. हं. खरंय. तर तुम्ही चालेल. ते युद्धाचं वगैरे जे वर्णन केलं ना, ते अजूनही आम्ही ते श्लोक म्हणतो ना, तेव्हा प्रत्येक श्लोका म्हणता म्हणता आमच्या डोळ्यासमोर यायला लागतं सर ते. इतकं सुंदर वर्णन केलं ना तुम्ही ह्या सगळ्यांचं, की हो. खरंच म्हणजे कौतुक आहे तुमचं. पहिल्यांदा शिकवताय तरी पण खूपच सुंदर वर्णन केलं आणि डिटेलमध्ये जाऊन आम्हाला शिकवलं, सांगितलं. हं. ते आम्हाला छान शिकायला मिळालं आणखीन.
प्रत्येक हा म्हणजे शब्द सुद्धा आम्हाला अर्थ जिथे व्यवस्थित कळत नव्हता तो तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलात आम्हाला. होय त्यामुळे ना खरं सांगते म्हणजे आता आमची गीता पाठ आहे, पण गीता पाठ आहे म्हणून जेव्हा आम्ही आता आमचा रोज गीता पाठ होतोच म्हणजे संध्याताई कुलकर्णी रोज पहाटे 5 वाजता पाठ सुरू करतात आणि सगळे 18च्या 18 अध्याय वगैरे आमचे होतात. पण हो त्यावेळेला जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा आम्हाला ते अर्थ असे आमच्या समोर असे डोळ्यासमोर येतात आणि हेच तुमचं श्रेय आहे सर. नाही आणि आपला हेतूही तोच आहे की गीता पाठ म्हणा किंवा पुस्तकातून वाचून म्हणताना काही हरकत नाही. पण मुख्य म्हणजे तो अर्थ डोळ्यासमोर 80% अर्थ जरी डोळ्यासमोर आपल्या आला किंवा मनात आला तर अजून काय पाहिजे आपल्याला नाही का? हा शांतारामजी तुम्हाला बोलायचं आहे काही? हो हो, ऐकू येते माझा आवाज? हो हो बोला ना. सर मला विचारायचं होतं, सांगायचं होतं म्हणजे असं, हा की ते संमत असेल सर्वांना, तुमचा जेव्हा क्लास चालू असतो, हम्म, तेव्हा मला जे प्रश्न त्या क्षणाला मनात आलेला आहे, हो तर तुम्हाला तुमची लिंक आहे ती न तोडता मी बाजूला लिहून ठेवतो आणि हम्म, नंतर मग मी ती लिंक तुमच्या ग्रुपवर टाकून मराठीमध्ये किंवा ज्या भाषेत जमेल तसं मी ते टाकतो. असं हम्म. केलं तर तुमची लिंक तुटत नाही ती सांगताना. असं आपल्याला करता येईल का? म्हणजे तुमची अं, सांगताना तुमची मनात जी लिंक आहे, नाही त्याला आम्ही आम्ही मला विद्यार्थ्यांमध्येच प्रश्न विचारू. मला मला असं वाटतं आपण काय हो. करूया सूचना चांगली हं. आहे. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का की मी म्हटलं तुम्हाला की नाही आता तुम्ही आत्ता काही मला विचारू नका तुम्ही सगळं नंतर विचारा. तर तुम्हाला काय हो. विचारायचं होतं हे सुद्धा बऱ्याचदा विसरलं जाऊ शकतं. तर माझी अशी म्हणूनच सजेशन म्हणून राहील तुम्हाला सूचना राहील की प्रत्येक श्लोक झाला ना की तुम्ही तेव्हाच तुमच्या शंका ज्या येतील त्या निःसंकोचपणे असं विचारा. हां असं तरी. लिंक हां, त्या श्लोकानंतर त्या शंका विचारा, म्हणजे मग त्या मनात ठेवू एक्झॅक्ट. नका. हां, असं. बरोबर आहे. आणि विचारा काही प्रॉब्लेम नाही. लिंक वगैरे हां, फक्त काय होतं श्लोकाचा अर्थ सांगताना मध्ये मात्र एखादी लिंक तुटू शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही शक्य असेल तर श्लोक संपेपर्यंत धीर धरत जा. एवढंच मला सांगणं आहे. मी बस. व्यक्तिगण सगळं हे पाळूया, की प्रत्येक श्लोक तुमचा झाल्यानंतरच आमचा प्रश्न विचारू. हां, बस. असं तोपर्यंत मला थोडासा सर्व धीर धरा. होय. असं मला सर्वांना जमेल की नाही हे विचारायचं, बाकी काय नाही. जिथे आता आहेत नाही ग्रुपवर पण सगळे. सर सर विचारतात प्रत्येक श्लोक झाला की कोणाला काही शंका आहे का, हां, कळतंय का तर मी काय बोलतोय तेव्हा ते? दॅट इज द राइट टाईम टू रेज युअर डाउट्स. बरोबर. हां, असं. सपोर्ट करूया ते. होय. नाही चांगली सूचना आहे. कारण बरोबर आहे तुम्ही म्हणता ते कधी-कधी असं व्हायचं पूर्वी आधीच्या ह्याच्यात, की मध्ये-मध्ये पण मग मी म्हणायचोही कधी-कधी, की जरा थांबा माझं पूर्ण होऊ द्या. पण तुम्ही जर थोडा केलं जर तर हां, लिंक तुटते आणि हं. त्यामुळे आमच्या ज्ञानात जरा कमीपणा येतो थोडासा, म्हणजे कमी मिळतं आम्हाला तुम्ही विसरल्यामुळे. नाही, नाही. ठीक आहे. तर असं एक-एक श्लोकानंतर आपण हे करत जाऊया. हां, हरकत नाही. ठीक आहे. तर होय. होय. तर आपण आता पुढचा हे सुरू करूया आपण. म्हणजे पाठ हा जो आहे. हं. अ, 1 मिनिट हां. आज मला नोट्स पाठवायला अजून जमलं नाही तसं. पण पाठवेन मी क्लास झाल्यावरती किंवा आज उद्या सकाळपर्यंत नक्कीच पाठवेन. हां, हां. आता मी सर, थोडंसं तुम्हाला फार हां, बोला. छोटीशी सूचना आहे आणि हां. एकच छोटीशी सूचना आहे, की जो स्टार श्लोक आहे, स्टार म्हणजे तो त्याच्यात काहीतरी सिद्धांत आहे आणि त्या श्लोकावर परीक्षेत किंवा आम्हाला माहितीसाठी किंवा आमच्या ज्ञानासाठी आम्हाला तो गरजेचा आहे. त्याला स्टार मार्क करता येईल का आपल्याला? हं. गीतेमध्ये बरेच श्लोक, त्यातले जे होय. स्टार श्लोक आहेत, हं, 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 की हं. तथा यदा यदा हि धर्मस्य किंवा कर्मण्य असं जे श्लोक आहेत, ते स्टार श्लोक आहेत असं मी समजतो. म्हणजे ज्यांना प्रयत्न संस्कृत येत प्रयत्न नाही, ज्यांना संस्कृत येत नाही, निदान त्यांनी तेवढे श्लोक तरी पाठांतर करावेत या वयामध्ये आणि मग अच्छा, त्याचा अर्थ त्या समजेल. दृष्टीने म्हणताय तुम्ही. हो, हो. नाही चांगली सूचना आहे. बघूया मला असं स्टार करणं जमेल का ते? पण बघूया, प्रयत्न करूया आपण. चांगली सूचना आहे तुमची. हां, छान. ठीक बरं आहे. बरं. होय. तर ओके. आता आपण होय.
मी हे करतोय, माझं स्क्रीन शेअर करतोय. हां, हे ना माझ्याकडे एक पुस्तक, दुसरं पुस्तक आहे हे. तर याची मी तुम्हाला गीता प्रेसचं, तर हे मी तुम्हाला पूर्ण सॉफ्ट कॉपी पाठवेन नंतर, या वर्गानंतर. म्हणजे तुम्हाला हे बघायला मिळेल. दुसरं आपलं पुस्तक तर आहेच तुमच्याकडे, त्यामुळे तो प्रश्न नाही. हं, ठीक आहे. स्क्रीन सगळ्यांना दिसतोय का? होय होय. हां, दिसतोय ना? हां, चालेल. तर ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. आता जसं मी आधीच बोललो होतो की दुसरा आणि तिसरा अध्याय यात तशी म्हटली तर गीतेचं मर्म आहे ते येऊन जातं. सांख्ययोग आणि कर्मयोग याच्यामध्ये. तर रेकॉर्डिंग आत सुरू केलंय ना परत? रेकॉर्डिंग पॉज नव्हतंच आपलं. नाही, मध्ये बंद केलं म्हणत ना तुम्ही? मगाशी बंद केलं होतं ना, हा आता चालू झालंय. नाही नाही नाही, ते रेकॉर्डिंग नव्हे. व्हॉट्सअपचं होतं ते, व्हॉट्सॲपमध्ये ना माझं चुकून अच्छा, रेकॉर्डिंग होतं, व्हॉट्सअपचं ते मी होतं. बंद केलं. अच्छा हां अच्छा 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 अच्छा, ओके. हां हां. हं. तर अं, गीता पूर्ण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात येऊन जाते. आता याच्या पुढं जे श्लोक येत आहेत, तर ते त्याचंच अजून खूप 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 स्पष्टीकरण आहे. हं? त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याची जी लिंक आहे ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायाशी आपल्याला लावता येईल. संदर्भ काय आहे तो. हं? तर ते बघूया आपण तसं. आणि पहिले काही श्लोक जे आहेत तर ते माहितीपरच आहेत तसे. हां, त्यामुळे इथं हे काय आहे म्हणजे असं, तर आता पहिल्या श्लोकापासून बघूया आपण. हं. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. तर इमं म्हणजे ह्या, हां म्हणजे किंवा हे, हां, विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. तर तो सांगतोय की म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे अर्जुना, हं, अहम म्हणजे मी, हं, इमं अव्ययम योगम. इमं अव्ययम योगम म्हणजे काय? ह्या व्यय म्हणजे काय? खर्च करणे, ज्याला आपण म्हणतो ना आय व्यय. तर व्यय म्हणजे खर्च करणे, खर्च होतं. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, जे क्षीण होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, ते अव्यय. हां, म्हणजे थोडक्यात अविनाशी. तर मी ह्या अविनाशी योगम म्हणजे मी हा अविनाशी योग विवस्वते प्रोक्तवान. हं. विवस्वते म्हणजे काय? विवस्वान म्हणजे सूर्य. विवस्वान म्हणजे सूर्य. नंतर हे मी प्रोक्तवान म्हणजे मी सांगता झालो. म्हणजे हा योग मी अगदी सुरुवातीला कोणाला सांगितला? तर सूर्याला सांगितला. हं. नंतर विवस्वान मनवे प्राह. मग या सूर्यानी, विवस्वान म्हणजे सूर्य, विवस्वत हे मूळ नाव आहे, त्याची प्रथमा विभक्ती होते विवस्वान. हां, तर विवस्वान मनवे, मनवे म्हणजे चतुर्थी. हां, तर मनूला सांगितला. आता मनू म्हणजे कोण? तर त्या सूर्याचाच पुत्र मनू. हं, ज्याला आपण जे धार्मिक संकल्प वगैरे करतात त्यांना माहिती असेल. आपण संकल्प करताना म्हणतो ना, वैवस्वत मन्वंतरे, असं म्हणतो ना. तर म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे आपल्या कालगणनेमध्ये सनातन धर्माच्या, की 14 मन्वंतर असतात. हं. तर सध्या 8वं मन्वंतर सुरू आहे, की ज्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. म्हणजे ह्याचा मनू कोण? म्हणजे हा तर वैवस्वत. वैवस्वत म्हणजे काय? विवस्वानाचा पुत्र वैवस्वत म्हणजेच
सूर्यपुत्र जो वैवस्वत जो आहे मनू, त्याचा त्याचं हे मन्वंतर सुरू आहे. तर सूर्याने आपला पुत्र मनू त्याला हे सांगितलं आणि मनू इक्ष्वाकवे अब्रवीत, आणि मनूनी हाच योग इक्ष्वाकवे म्हणजे इक्ष्वाकू राजाला सांगितला. इक्ष्वाकू म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? असेलच, बहुतेकांनी नाव ऐकलंच असेल हे. काय आहे इक्ष्वाकू म्हणजे? रामाचं कुळाचं कुल. कुळाचं नाव ना, कुळ. हा, तर रामाचं कुल. रामाचं रामाचं हा, बघू. बरोबर. बघू. जसं आपल्या याच्यामध्ये असं मानलं जातं की सूर्यवंश आणि चंद्रवंश असे दोन मुख्य वंश होऊन गेले. सूर्यवंश म्हणजे म्हणजे ज्याची उत्पत्ती सूर्यापासून झाली, किंवा जो वंश सूर्यापासून सुरू झाला तो सूर्यवंश. ज्याची उत्पत्ती चंद्रापासून सुरू झाली तो चंद्रवंश. तर त्यामुळे सूर्यवंशाचा मूळ पुरुष सूर्यच. सूर्याचा पुत्र मनू, आणि मनूच्याच पुढे इक्ष्वाकू राजा झाला की जो अत्यंत महान होता. मनूचा पुत्रच असावा बहुतेक तो. मनूचा पुत्र इक्ष्वाकू, आणि याच इक्ष्वाकू वंशात पुढे प्रभू रामचंद्र म्हणजे दशरथ, प्रभू रामचंद्र किंवा राजा दिलीप वगैरे हे झालेले आहेत. कविकुलगुरू कालिदासांनी जो रघुवंश जो लिहिलेला आहे त्यात हाच जो रघुवंश म्हणजे रघु नावाचा पण तिथे एक प्रख्यात राजा झाला, इक्ष्वाकू झाला, प्रभू रामचंद्र झाले, असे मोठमोठे राजे या कुलामध्ये झाले. तर या इक्ष्वाकूला त्यांनी मनूनी हा योग, आता हा योग म्हणजे काय? कर्मयोग. गीतेमध्ये जेव्हा जेव्हा योग हा शब्द येतो ना, ज्याला काही संदर्भ असा नसतो, तेव्हा त्याचा अर्थ कर्मयोग असा समजायचा आहे. म्हणजे सांख्य किंवा ज्ञाननिष्ठा नाही. सांख्य योग म्हटलेलं आहे कुठे कुठे, पण शक्यतो ते ज्ञाननिष्ठा याच शब्दाने जास्त परिचित आहे. त्याला योग सहसा म्हणत नाहीत. योग म्हणजे जिथं निष्काम कर्मयोग जो असतो त्यालाच योग असं नुसतंही म्हटलं जातं. समजलं? ठीक आहे. तर इथं आता कृष्णाने म्हणजे बघा गीतेची रचना कशी आहे. पहिल्या अध्यायात फक्त पार्श्वभूमी युद्धाची, आणि युद्धाची पार्श्वभूमी आणि अर्जुनाचा विषाद. त्यावरती 10 श्लोकात थोडंसं कृष्णाने समजावून सांगितलं, आणि मग त्याने एकदम मुळालाच हात घालून सांख्ययोगच सांगितला त्याला. बरोबर. आणि मग नंतर सांख्ययोग हा सगळ्यांना आचरण्यास कठीण आहे, म्हणून सांख्ययोगाच्या पात्रतेचा उपाय म्हणून कर्मयोग सांगितला, की ज्याने आपण बघितलेलं आहे नाही का, की कर्मयोगाने काय होईल? कर्मयोगाने चित्तशुद्धी होईल, आणि चित्तशुद्धीने आपण ज्ञाननिष्ठेला पात्र होऊ, आणि ज्ञाननिष्ठेला पात्र झालो की आपल्याला मोक्षप्राप्तीच्या मार्गात आपण जाऊ किंवा मोक्षप्राप्ती होईल, असं नाही का. तर इथं म्हणजे मूळ गाभ्यालाच हात घालून त्यांनी विषय 2 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने पूर्ण केलेला आहे. आणि मग ते पुढे सांगतायत की हा जो योग आहे हा मीच आधी सगळ्यात आधी हा सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला, आणि मग इक्ष्वाकूनी हा पुढे जगतामध्ये प्रसृत केलेला आहे. पुढचा श्लोक. सर जरा वैवस्वत याचा पुन्हा अर्थ सांगता का? हा, वैवस्वत म्हणजे विवस्वानाचा पुत्र, तो वैवस्वत. याचा मूळ शब्द आहे विवस्वत. पण विवस्वतची प्रथमा विभक्ती होते विवस्वान. विवस्वान म्हणजेच सूर्य. विवस्वत किंवा विवस्वान म्हणजे सूर्य. आणि वैवस्वत म्हणजे सूर्याचा पुत्र, तो असा. आणि तो वैवस्वत आहे त्या मनूचं नाव आहे. मनू म्हणजे काय, की आपली ही सृष्टीचा जो आदिपुरुष, म्हणजे सृष्टीचा असं नव्हे, पण सृष्टीचा एक जो अंक आहे, प्रत्येक मन्वंतर म्हणजे प्रत्येक एक अंक आहे तो. तर या मन्वंतराचा जो आदिपुरुष तो म्हणजे मनू. बरोबर.
आणि त्या मनूला त्यांनी सूर्याने सांगितला, सूर्याने इक्ष्वाकूला सांगितला आणि पुढे तो जगतात प्रसृत झाला. कारण आपल्यामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये आपण असं मानत नाही की म्हणजे मनुष्य हा माकडापासून निर्माण झाला. ओके. आता तशी पण डार्विन्सची जी थिअरी आहे ती आता सहसा कोणी मानत नाही, पण मधल्या काळात ती सर्व मान्य होती, आता मानत नाही परत. पण आपल्यामध्ये असं मानलं जातं की नाही, सगळ्या जीवयोनी ह्या एकदम उत्पन्न झाल्यात. अशी काही आधी किडा होता, मग मुंगी झाली, मग कासव, मग मासा होता, मग कासव झाला आणि मग त्याचं हे झालं, मग सरपटणारे प्राणी आले वगैरे वगैरे, असं आपण आपल्या धर्मात नाही. मनुष्य हा मनुष्यच आहे, असं माकडापासून झालेला नाही आहे, साम्य असेल असं. त्यामुळे या सृष्टीचा जो पहिला मनुष्य तो म्हणजे मनु, त्याला त्यांनी सांगितला आणि मनुनी पुढं इक्ष्वाकूला सांगितलेलं आहे असं. तर सध्या कुठलं मन्वंतर म्हणालात? वैवस्वत. सुरू आहे हो, वैवस्वत. वैवस्वत. मग आता तुम्ही मगाशी म्हणालात की 14 मन्वंतर एकूण एकूण 14 आहेत मन्वंतर आणि आहेत. सध्या 7 हं, मन्वंतर झाली, 8वं मन्वंतर हो सुरू आहे. हे सगळी जी माहिती आहे हा ना, ज्यांच्याकडे हं, पंचांग असेल ना, जुनं पंचांग, कुठलंही पंचांग, छोटं मोठं, हो पंचांगामध्ये हो पहिल्याच पानावरती कालगणना हो असते. त्याच्यामध्ये हे सगळे हं, सगळ्या 14 मनूंची नावं, सध्या कुठलं मन्वंतर सुरू हं, आहे, त्यातले किती युग झाली, हं. एकेका मन्वंतरामध्ये काहीतरी युग असतात, महायुग असतात वगैरे वगैरे, म्हणजे तर ते सगळं माहिती हो हो त्या पंचांगाच्या पहिल्या 3 पानात दिलेली असते. हं? ओके ओके. असं. म्हणजे हां. प्रत्येक मन्वंतराचे मनू वेगळे असतात. होय, होय. ओके ओके ओके. हां, थँक्यू सर. ठीक आहे. दुसरा श्लोक. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षियो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. हं. तर याचा शब्दच्छेद असा आहे, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः सः कालेन इह महता योगः नष्टः परंतपः. तर परंतपः हे विशेष, हे संबोधन आहे, हे अर्जुनाला त्यांनी म्हटलेलं आहे. परंतपः. हे अर्जुनाचं विशेषण आहे, संबोधन आहे. हे परंतपा किंवा हे अर्जुना, एवं संस्कृतमध्ये एवं म्हणजे अशा रीतीने, परंपरा प्राप्तम अशा रीतीने, हे परंपरेने प्राप्त झालेलं, इमम म्हणजे हा योग, अशा रीतीने हा परंपरेने, जशी गुरु परंपरा असते तसा हा परंपरेने प्राप्त झालेला योग, हा राजर्षयः विदुः, राजर्षींनी जाणला. हं? राजर्षी म्हणजे कोण? मोठमोठे राजे लोक, हां, की जे राजे पण होते, पण ते ऋषी पण होते. ऋषी म्हणजे की जसं आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, विशेषतः रघुवंशामध्ये याचं खूप छान म्हणजे वर्णन केलेलं आहे, की प्रत्येक जे चांगले चांगले राजे होते त्यांनी राजपद हे प्रजेचं प्रजेची सेवा करण्याचं एक संधी मानली. हं. आणि त्या दृष्टीने राजपद हे एक कर्तव्य मानलं, एक जबाबदारी मानली. म्हणून अशा सगळ्या राजांना राजर्षी असं म्हटलेलं आहे. म्हणजे राजऋषी, म्हणजे राजा राहून तो ऋषी समान आचरण करणारे असे सगळे राजे लोक, त्यांनी जाणलं हे. आणि त्यांनी जाणलं म्हणूनच ते निष्काम कर्मयोगाने राज्याचा कारभार करायचे, न की आजकालच्या राजकारण्यांसारखं, नाही का? हा फरक आहे. म्हणजे राजनीती हा खरा खूप चांगला शब्द आहे. हं. पण आता त्याचं राजनीतीचं राजकारण झालंय आणि राजकारणाचा अर्थ आता वेगळा होतो. पण पूर्वीच्या काही म्हणजे राज्यकारभार, राजपद, राजनीती या म्हणजे हे खूप मोठी जबाबदारीचं एक म्हणजे अर्थ दर्शवणारं हे पद असायचं. तर हे सगळे जे राजर्षी आहेत, तर यांनी ते जाणलं. आता इथे राजर्षींनी जाणलं असं का म्हणतायत ते? कारण ते हे कर्मयोग, निष्काम कर्मयोग जाणल्यामुळेच ते निष्कामपणे राज्यकारभार करू शकले. हे जर जाणलं नसतं, ही जर शिकवण त्यांना मिळाली नसती, तर त्यांनी स्वार्थलोलूपपणे कर्मयोग म्हणजे भोग म्हणून राज्यकारभार केला असता. पण कोणी भोग म्हणून केलेला नाहीये. या राजर्षींनी,
तर तो त्याग किंवा निष्काम भावाने ते राजपदाचं कर्म केलेलं आहे असं. म्हणून ते म्हणतायत की राजर्षया विदू, म्हणजे त्यांनी जाणलं आणि त्याच्यात अंतर्भूत आहे आणि आचरणात आणलं. हं. पण सहा योगः महता कालेन इह नष्टा. परंतु काय झालं की काळाच्या लीलेनुसार किंवा काळाच्या ओघामध्ये हा योग म्हणजे ही दिव्य विद्या म्हणा किंवा योग म्हणा किंवा ही शिकवण म्हणा, तर ही मोठ्या काळाने म्हणजे खूप काळ उलटून गेल्यावर इह नष्ट. इह नष्ट म्हणजे काय की इथं इथं म्हणजे या पृथ्वी लोकात तो नष्ट झाला. तर पृथ्वी लोकात नष्ट झाला म्हणजे काय की हा योग काही नष्ट झाला नाही, पण पृथ्वी तलावर जेव्हा मनुष्य जेव्हा धर्म म्हणजे जसं असं म्हटलं जातं की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर सत्ययुगामध्ये धर्माचं चारही पाय असायचे, म्हणजे पूर्ण 100% ज्याला म्हणता येईल. त्रेतायुगामध्ये 75%, द्वापरयुगामध्ये 2 पाय धर्माचे गेले. तर या धर्म जसजसा लोप होत गेला धर्माचा, तसतसा हा योग लुप्त झाला. कारण द्वापारयुगामध्ये आपण बघितलं महाभारतात सगळं म्हणजे जरी पांडव चांगले असले तरी बराच कौरव किंवा बाकी असे शिशुपाल, कौरव, जरासंध, कंस वगैरे बरेच राजे हे म्हणजे राजर्षी या पदाला योग्य नव्हते किंवा निष्काम कर्मयोगाने ते राजपद चालवत नव्हते. त्यामुळे हा योग लुप्त होऊन गेला असं कृष्णाला सांगायचं आहे. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊया. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तर याचं आता ते सांगतायत की हा मी योग पहिल्या श्लोकात सांगितला. हा योग मी कोणाकोणाला सांगितला? मी सूर्याला सांगितला, सूर्याने वैवस्वताला मनुला सांगितला, मनुने इक्ष्वाकूला सांगितला. दुसऱ्या श्लोकात सांगितलं की हा योग सगळ्या राजर्षी जाणत होते, पण कालोगात तो लुप्त झाला या पृथ्वी तलावर. म्हणजे स्वर्गलोकात किंवा दिव्य लोकात तो होताच, पण पृथ्वी तलावर तो लुप्त झाला. मग आता इथं असं म्हटलेलं आहे की मे मे म्हणजे माझा, मह्यम मे षष्ठी, मे भक्त हा च सखा असी, म्हणजे तू तर माझा भक्त आहे आणि सखा पण आहेस. सखा म्हणजे मित्र. अर्जुन हा त्याचा मित्र तर होताच आणि आतापर्यंत तो मित्रच होता. पण दुसऱ्या अध्यायाच्या म्हणजे बरोबर दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 10 श्लोकांमध्ये अर्जुन कृष्णाला शरण गेला आणि तो त्याचा भक्त झालेलं आणि ते त्यांनी शरणत्व त्यांनी प्रकट केलं, त्यामुळे तो त्याचा भक्त पण झाला. पण तोपर्यंत कृष्ण आणि अर्जुन यांचा व्यवहार हा मुख्यत्वे करून सखा या अर्थाने होता. पण नंतर तो जेव्हा भक्त झाला, म्हणजे तो भक्त झाला आणि सखा आहे इति मग त्यामुळे म्हणून सहा एव अयम पुरातन योगा, म्हणजे आता म्हणून हाच असा जो तो पुरातन योग, पुरातन म्हणजे शाश्वत. इथं पुरातन म्हणजे जुना पुराणा या अर्थानं नाही, तर शाश्वत किंवा सनातन. सनातन म्हणजे शाश्वत, कधी न संपणारा किंवा कधी न क्षीण होणारा असा तो आणि अगदी पूर्वापार चालत आलेला असा हा योग अद्य म्हणजे आज मया म्हणजे माझ्याकडून ते म्हणजे तुला प्रोक्त सांगितल्या गेलेला आहे. ही एतत् उत्तमं रहस्यम. तर कृष्ण काय सांगतोय की हे जो मी तुला आधीच्या 2 अध्यायात हा योग सांगितला आहे, तर हा तुला तू माझा प्रिय सखा आणि भक्त असल्या कारणाने आणि विशेषतः भक्त असल्या कारणाने, कारण सखा तर तो आधीपासून होताच, पण आता तू माझा भक्त झालास म्हणून मी तुला हा अत्यंत पुरातन आणि शाश्वत योग तुला आज मी सांगितलेला आहे
हं. कारण हा अत्यंत उत्तम आणि हा रहस्यम म्हणजे हा गुप्त म्हणजे हा चव्हाट्यावर आणू नको किंवा याचा बाजार करू नकोस. बहुतेक सगळ्या आपल्या धर्मामध्ये म्हणजे स्तोत्रांमध्ये किंवा उपासनेमध्ये असं सांगितलं असतं की जे ज्ञान आहे ते रहस्य ठेवा. म्हणजे त्याचा बाजार मांडू नका. त्याच्यामागे भूमिका अशी असते की जोपर्यंत जर तुम्ही जसं आपण म्हणतो की दान हे सत्पात्री जर दिलं तरच त्याचा उपयोग होतो. पण ते कुपात्री दिलं तर त्याचा दुष्परिणाम होतो. तर तसंच ज्ञान कुठलंही जे ज्ञान असेल, विद्या असेल तर ती जर सत्पात्री दिली तर तिचा उपयोग होतो. योग्य माणसाला योग्य वेळी जर दिली तरच त्याचा उपयोग होतो. पण अयोग्य माणसाला किंवा अयोग्य वेळी जर दिली तर त्याची थट्टा होते आणि कधी-कधी नुसतंच एवढं नाही तर उलटा पण परिणाम होऊ शकतो. की उदाहरणार्थ जर समोरचा तुम्हाला मांडणारा नसेल तर तो त्याचं उलट चेष्टा करेल आणि त्याने उलट त्याची अवहेलना होईल. त्यामुळे तो उलट त्याचा दूर जाईल. म्हणून आपल्या धर्मामध्ये नेहमी असा दंडक आहे विशेषतः मुख्य विद्यांमध्ये. हं. लौकिक ज्या उपजीविकेच्या विद्या आहेत ते ठीक आहे. म्हणजे जगण्यासाठीच्या विद्या असतात. म्हणजे शिल्पकला, कुंभार वगैरे, वगैरे या सगळ्या. पण ज्या विद्या म्हणजे म्हणजे आपल्याला प्रगतीकडे, उन्नतीकडे नेणाऱ्या आहेत, त्याच्या बाबतीत हा दंडक नेहमी सांगितलेला असतो, की ते त्या विद्यांचा बाजार करू नये आणि त्या गुप्त ठेवाव्या. गुप्त ठेवा म्हणजे रहस्य ठेवाव्या. तर रहस्य आणि गुप्त याच्यात काय फरक आहे? की रहस्य म्हणजे योग्य माणसाला जे सांगितलं जातं ते रहस्य. गुप्त म्हणजे जे फक्त आपल्यापाशीच ठेवायचं असतं ते गुप्त. त्यामुळे हे रहस्य ठेव म्हणजे योग्य व्यक्ती आल्याशिवाय कोणाला सांगू नकोस असं. असं इथं अर्जुन साक्षात कृष्णाला सांगतायत. समजलं? म्हणजे तर म्हणजे थोडक्यात हं. हा जो योग आहे तो मधल्या काळात डिस्कंटिन्यू झाला का? होय, होय. आ- म्हणजे हा कृष्ण हा जेव्हा आणि महाभारत महाभारत कालामध्ये जसं आपण बघितलं ना बरंच म्हणजे पृथ्वीवरती पण तशी अनागोंदी माजली होती आणि म्हणूनच नंतर ती यादवी वगैरे झाली आणि सगळं पृथ्वीचा भार हलका करण्यात का आला कोणीतरी विचारलं होतं ना महाभारतात हम्म, की हे सगळं का होतंय तर हो कृष्ण म्हणे मला दुर्जनांचा भार हलका करायचा आहे पृथ्वीचा म्हणून हे युद्ध मी घडवून हम्म. आणतोय असं. त्यामुळे नो हम्म, डाऊट हा योग नव्हता म्हणजे हे शास्त्र जवळपास हम्म, लुप्तप्राय झालं होतं म्हणून ते कृष्णाने हम्म. पुनरुज्जीवित केलेलं आहे असं. ओके ओके हां. आणि त्याचा दुसरं हो मतितार्थ असा पण आहे हम्म, या हे याच वेळेस का सांगितलं कृष्णाने याचा दुसरा गूढार्थ हम्म, असा पण आहे की आता पुढे येणारं म्हणजे हे जेव्हा युद्ध झालं तेव्हा कलियुगाला फक्त 36 वर्ष म्हणजे द्वापारयुग संपायला फक्त 36 वर्ष उरली होती आणि हम्म, युगामध्ये तर सांख्य किंवा ज्ञानयोगाचं पालन पालन करणं खूपच कठीण होईल. त्यामुळे हम्म. त्यामुळे कोणाला जर आपली प्रगती करून घ्यायची असेल, उद्धार करायचा असेल तर हा हम्म, कर्मयोग 99.9999% लोकांना ह्या हम्म, कर्मयोगाचीच कास धरावी लागणार आणि म्हणून त्या कृष्णाने विशेषतः याचा उपयोग कलियुगामध्येच होणार आहे. आता कलियुगाला दुसरं काही कलियुगामध्ये हम्म, लोकांना उन्नतीचं काही दुसरं साधनच राहणार नाही. म्हणून हा योग कृष्णाने हम्म. इथं सांगितलेला आहे असं. ओके ओके कळलं कळलं. हं, ठीक आहे. तर अ, आता असं जेव्हा कृष्ण जेव्हा सांगतात भगवान, तेव्हा अर्जुन विचारतो, अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. हं. त्याचा शब्दच्छेद असा आहे अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयां त्वम आदौ प्रोक्तवान. म्हणजे बहुतेक वेळ संपत आली आपली पण तो म्हणतो तू तर आत्ताच आहेस अपरम आहेस. अपरम म्हणजे पलीकडचा नाही आहेस तू इकडचाच आहेस हल्लीचाच आहेस आणि विवस्वत तर परमजन्म खूप पूर्वीचा आहे सूर्य हां किंवा मनू
तर मग तू असं कसं काय म्हणतो की तूच सांगितलं त्याला वगैरे वगैरे, नाही का? असं आता अर्जुनाने